सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुका प्रचार दौऱ्याला सुरुवात। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित झाल्यानंतर त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व गादेगाव या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रचार दौऱ्यास सुरुवात केली। मात्र या दौऱ्याप्रसंगी प्रचार करताना देशातील आणि राज्यातील टीव्ही चॅनल आणि वर्तमानपत्रे ही विकली गेली आहेत। त्यामुळेच कोणत्याही सत्य गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकत नाही असे धक्कादायक वक्तव्य केले। त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे मतदारांमध्ये खळबळ उडाली आहे। आज सकाळी कासेगाव येथील एका सभेत बोलताना आमदार शिंदे यांनी मागील निवडणुकीतील अपयशाचे खापर मीडियावर फोडले। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव तसेच गादेगाव या 2 ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतल्या व मतदारांशी संपर्क साधला। दिनेश खंडेलवाल, B1 न्यूज, पंढरपूर। आणि मग बाहेर येऊन पत्रकारांना संबोधित केले। त्याच्यानंतर प्रचार सभा घेतली। हे आलेलं तुमच्या समोर एवढा ते ड्रामेबाज करतात, एवढा नाटक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला माहितीच नाही, कारण का आपल्यापर्यंत फक्त त्यांच्या चांगल्या गोष्टी पैसे देऊन पोहोचत असतात। आता जर प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक व्हॉट्सॲप, प्रत्येक टीव्हीवर दिसणारं चॅनेल जर भाजप आणि मोदींनी विकत घेतलंय तर तुमच्या समोर खोटा येणारच, सत्य परिस्थिती येणार नाही। मग जो नवीन युवक आहे, जो 18 वर्षाचा 20 वर्षाचा आहे, जो पहिल्यांदा मतदान करणार आहे, तो कसा ठरवणार कोणाला मतदान करायचं? इथे पहिल्यांदा मतदान करणारे किती युवक आहेत? काय नाव तुमचं? इकडेच राहतात, शिवाजी